चालत चालत मी चालली आहे डीमार्टमध्ये आईला घेऊन. आईला बोलली चल जाऊन येऊया. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर आता मी आले आहे डीमार्टला आईला घेऊन. आई डीमार्टला आली नव्हती म्हणून तिला पण घेऊन आले मी. तर बघूया, थोडंसं सामान घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही. तर आतमध्ये जाऊया, थोडंसं सामान घेऊया, आईला डीमार्ट टाकूया. चेकिंग केलं, ट्रॉली घेतली आणि पटकनच आतमध्ये आली, कारण वेळ थोडा कमी होता माझ्याकडे आणि कारण नाईट आहे रात्री आणि नाईटला पण जायचं आहे, थोडंसं झोपायचं आहे आणि थोडंसं लवकर आलो आम्ही, जेवण पण करायचं बाकी आहे. तर म्हटलं एकदा जाऊया, आईला डीमार्ट पण दाखवून घेऊया. तर म्हणून मी आली आहे. थोडंसं बिस्किट्स वगैरे घ्यायचे आहेत मला, तर बिस्किट्स वगैरे घेते आणि लगेचच घरी परत जायचं आहे आम्हाला. आईला मी सांगत होती एकाच ठिकाणी एवढ्या सगळ्या वस्तू मिळतात, तर आई बोलते की बरं आहे एकाच ठिकाणी सगळ्या वस्तू मिळाल्या की बाहेर जायची गरज नसते म्हणून. तर असंच थोडं बोलत आम्ही थोडीशी शॉपिंग केली. तर आज मी ना कॅमेरा हातात धरला नाही आहे, कारण तेवढा टाईम नव्हता माझ्याकडे, कारण कॅमेरा हातात धरायचा पर शूट करायचं. तर मी म्हटलं चला आज थोडासा कॅमेरा आपण ट्रॉलीमध्येच ठेवूया. तर मी कॅमेरा ट्रॉलीमध्येच ठेवला आहे आणि ट्रॉलीमधून जेवढं शूट होतं आहे तेवढं मी शूट करते. थोड्या स्वस्त वस्तू असतील त्या घेते, कारण बाय वन गेट वन वगैरे डीमार्टला खूप अशा वस्तू मिळतात. तर जास्त करून मी महागड्या वस्तू काहीच घेत नाही. जे बाय वन गेट वन वगैरे असतं आणि चांगलं असतं क्वालिटीमध्ये तेच मी सामान घेते. म्हणून थोडासा वेळ लागतो डीमार्टला गेल्यानंतर. चला सामान घेऊन झालं आहे, लिस्ट पण झाली आहे. तर घरी निघूया आपण जायला. थोडंसं सामान भरूया, बघूया किती बॅग्स झाले ते. येताना कडाक्याचं ऊन लागत होतं आणि आतमधून आलो आहे तर एकदम पाऊस पडून गेला आहे. क्लायमेट पण खूप छान झालं आहे. घरी आलेलो आहोत आम्ही. घरी आल्यानंतर फ्रेशनअप झालो. आईने मस्तपैकी भोपळ्याची भाजी बनवली आहे आणि आज कढीचा बेत ठरला आमचा. म्हटलं दह्याची कढी बनवूया, कारण आईच्या हातची कोकणी स्टाईलमध्ये दह्याची कढी खूप छान लागते आणि ती वाटप टाकून करते. म्हणजे जे खोबरं, ओलं खोबरं असतं ते ओलं खोबरं, कोथिंबीर, मिरची आणि जिरं वगैरे असं काय ना काय टाकून सगळं कोकणी स्टाईलमध्ये दही कढी केली जाते. खूप छान लागते खायला. चला आईने मस्तपैकी फोडणी टाकली आहे दह्याच्या कढीला. तर आई उद्या घरी चालली आहे, म्हणजे गावी. तर तिला बोलली की मला थोडंसं वाटप वाटून ठेव. म्हणून आईने भरपूर सारा कांदा, खोबऱ्याचं जे वाटप असतं जे आपण चिकन वगैरेमध्ये टाकतो ते वाटप मला बनवून दिलं आहे. कांदा, खोबरं आणि लसूण, आलं, कोथिंबीर असं सगळ्याचं एक मिश्रण करून त्याचं वाटप केलं जातं. हे वाटप तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवलंत ना तर ते तुम्हाला 8 दिवस आरामात पुरून जातं. कारण आपल्या ज्या मुंबईच्या दगदगीचं जीवन आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं करून ठेवणं गरजेचं असतं. गुड मॉर्निंग मंडळी. तर आई चालली आहे आणि तुम्ही गर्दी बघू शकता किती आहे ती. आईला कसं चढवायचं ते कळत नाही आणि आई पण घाबरली आहे. बोलते की एवढ्या गर्दीमध्ये मी कशी चढू.
तर चला फायनली आम्ही वसईला पोचलो आहे. आणि आई अडकली होती ट्रेनमध्ये, म्हणजे ॲक्च्युली चढायलाच दिलं नाही लोकांनी. तर चला तरी फायनली आम्ही पोचलो वसईपर्यंत. तर पाऊस नाही आहे पण क्लायमेट बघा ना किती छान झालं आहे. आणि असं गावच्या ज्या ट्रेन येतात ते आपल्याला खूप बरं वाटतं बघायला. चला ट्रेन आली आहे. तर ही बांद्रावरून ट्रेन येते ना, ती आहे बांद्रा, बोरवली आणि वसई. त्याच्यानंतर मग ती इथे इंजिन चेंज करते. इंजिन चेंज झाल्यानंतर ती डायरेक्ट पनवेलला जाते. म्हणजे इथून तिचा रूट आहे ना चेंज होतो. तर जनरल डबे खालीच आहेत. एका सीटवरती एक पॅसेंजर बसला आहे. पण बघायला गेलं तर दोन्ही डबे पण खाली आहेत. बघूया आता वसईला लोक चढतात की नाही ते. ट्रेनमध्ये बसली आहे, ट्रेन आली आहे, वसईवरून आहे. बॅग ठेवते. तर हे स्लीपर डबे आहेत ना खालीच आहेत. कारण जेव्हा तिकीट पण काढत होतो ना तेव्हा खूप सीट अवेलेबल होत्या ह्या ट्रेनच्या. तर आईची ट्रेन सुटली आहे आणि मला पण कसं तरी वाटतं आहे. आई चालली आहे तर जा सावकाश आणि काम जास्त करू नको. चल बस आता 4:30 पर्यंत येईल रत्नागिरी. हां वसईला जनरल डबे पण पॅक झालेले आहेत. कारण जाताना जेव्हा ट्रेन पुढे जात होती तेव्हा खूप कमी लोकं होती आणि आता बघा पूर्ण पॅक झालेली आहे. चला बाय बाय.